नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1118 ते 1125. म्हणून तो होईना वश, उणेपणावा पूर्णपणास, असूनही तो देहात, देहाने न होतसे लिप्त. कुठे नसे आकाश, कुठे न त्याचा प्रवेश, परंतु होईना ते लिप्त कशानेही. तसा आत्मा सर्वत्र, सर्व देहातही निश्चित. कोणत्या विकाराने मात्र होईन त्याचा विटाळ. आत्म्याचे हे खरे लक्षण, जाणावे हे वारंवार. आत्मा जो शरीरस्थ, देह संघात रहित. लोखंडा संगे येता चुंबक, हलवते ते लोखंडास. मात्र लोखंड न होई चुंबक, क्षेत्र क्षेत्रज्ञात असेच अंतर. जसे दिव्यातील ज्योत, चालवे व्यापार घरातील. परंतु स्वभावतः अंतर, दिवा आणि घरात. अर्जुना काष्ठाच्या पोटात, अग्नी असे निश्चितच. परंतु म्हणतो का अग्नीस, काष्ठ आपण. आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, यात असे जसा भेद, तसाच त्या दोघात. आत्मा आणि देह हे एकमेकांपासून कसे वेगळे आहेत हे सांगताना भगवंत म्हणतात, देहात असूनही आत्मा देहाने कधीच लिप्त होत नाही. जसं की आकाश हे सर्व व्यापक आहे, कुठे प्रवेश नाही असं मुळीच होत नाही, पण आकाश कशानेही लिप्त होत नाही. तसंच आत्माही सर्वत्र आहे, सर्व देहांमध्येही तो नक्कीच आहे, पण तरीही कुठल्याही विकाराने त्याचा विटाळ होत नाही. आत्म्याचं हे खरं लक्षण आहे हे वारंवार जाणून घ्यावं. शरीरस्थ आत्मा असून सुद्धा तो देहसंघाताच्या रहित आहे. लोखंडाच्या संगतीत जर चुंबक आलं तर ते लोखंडाला हलवतं, पण लोखंड कधी चुंबक होत नाही. तसंच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञात अंतर आहे. जसं दिव्यातली ज्योत, तिच्या प्रकाशानेच घरातले सगळेच व्यापार चालत असतात, पण स्वभावतः दिवा आणि घरात अंतर तर नक्कीच आहे. अरे अर्जुना, लाकडाच्या पोटामध्ये अग्नी लपलेला असतो, पण आपण अग्नीला कधी लाकूड म्हणतो का? तसंच आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ हे एकमेकांमध्येच लिप्त आहेत, समाविष्ट आहेत, पण तरीही ते एकमेकांपासून वेगळे आहेत. यामध्ये जसा फरक आहे
तसाच देह आणि आत्म्यामध्ये फरक आहे. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1118 ते 1125. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1126 ते 1133. असो राहू दे हे असेच, सूर्य जसा आकाशातून वेळोवेळी एकटाच त्रैलोक्य करे प्रकाशित. क्षेत्राच्या भासास क्षेत्रज्ञ देतसे प्रकाश. आता या बाबतीत शंका नको कोणतीच. शब्दांचे जाणतोस तू खरे मर्म, तीच बुद्धी असे डोळस. क्षेत्र क्षेत्रज्ञातील अंतर दिसते जिस. समजण्या हे अंतर अर्जुना चतुर पुरुष. करती आराधन ज्ञानी पुरुषांचे. याच साठी जे हुशार शांत रूपाचे जपती धन. शास्त्ररूपी पोसतात दुभत्या गायी. करतात कोणी पुरुष धाडसाचे हे काम. योगाच्या आकाशी आरूढ होऊन समजती हे अंतर. शरीरादी सर्व मानतात ते तृणवत. जीवाभावाने उचलतात पादत्राणे संतांची. करुणी ऐसे प्रकार घेऊन इतके सायास. मिळवून ज्ञान चित्त होतसे त्यांचे स्थिर. भगवंत म्हणतात की अरे अर्जुना, हे आहे हे आता असंच राहू दे. तू फक्त एवढं समजून घे की सूर्य जसा आकाशामध्ये राहून वेळोवेळी एकटाच ह्या सगळ्या त्रैलोक्याला प्रकाशित करत असतो, तसंच क्षेत्राच्या ह्या भासाला म्हणजेच या देहाला क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा प्रकाश देत असतो. आता या बाबतीत कोणतीच शंका नको. तू शब्दांचं खरं मर्म जाणतोस आणि ती बुद्धी असते तीच डोळस असते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातलं अंतर जिला समजतं त्याच बुद्धीला आपण डोळस म्हणावं. हे अंतर समजण्यासाठी अरे अर्जुना, जी हुशार माणसं असतात ती ज्ञानी पुरुषांचं आराधन करतात आणि शांत रूपाचं धन असं काही जपतात की जणू काही शास्त्ररूपी दुभत्या गायीच त्यांनी सांभाळलेल्या असतात. कोणी पुरुष असंही धाडसाचं काम करतात की जणू काही योगाच्या आकाशाशी आरूढ होऊन योगशास्त्र आणि अष्टांग योग अवगत करून घेतात. तेव्हा कुठे त्यांना जाऊन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधलं हे अंतर कळतं.
शरीरादी सगळ्याला मग ते तृणवत मानायला लागतात आणि जीवाभावाने संतांची पादत्राणं उचलायला लागतात. असे इतके प्रकार करून एवढे सायास घेऊन जे ज्ञान मिळतं त्यानेच चित्त स्थिर होत असतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1126 ते 1133. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1134 ते 1141. देह आत्म्यातील अंतर पाहतात जे खरोखर, ओवाळू त्यांचे ते ज्ञान, ज्ञानाने अमुचा. पंचमहाभूताधिक पदार्थांनी भिन्न भिन्न पसरलेली मिथ्याच प्रकृती. शुकनलिका न्यायानुसार नसते ती जीवात्म्यास लिप्त, परिदिसते तशीच कळले हे तत्व ज्यास. माळेस समजून सर्प भासाचा होतो नाश, माळ राहते तशीच माळ डोळ्याने पडते दृष्टीस. शिंपल्यावरील वरख ज्यामुळे चांदीचा भास, जाता तो निघून शिंपला वाटे शिंपलाच. तसेच आत्म्याहून अलग अशा ज्या प्रकृतीस पाहती जे मनातून, मी म्हणतो होती तेच ब्रह्म. ब्रह्म विशाल आकाशाहून प्रकृतीच्या नदीचा पैलतीर होता प्राप्त एकवार. साम्य नाही उरत. जिथे संपतो आकार जीव पण जाते विरघळून, उरेन तेथे द्वैत एकाकी जे. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1142 ते 1148. अर्जुना असे जे परब्रह्म जाणते ज्यास ते सत्पुरुष, अनात्मा आत्मा असा भेद जाणती राजहंसा समान. धृतराष्ट्रास म्हणे संजय, श्रीकृष्णाने हो महाराज, प्रकृती पुरुष विचाराचा हिशोब दिला जीवलग अर्जुनास.
जसे ओतावे जल एका घागरीतून दुसऱ्यात, तसा दिला बोध कृष्णाने अर्जुनास. कोण देणार कोणास हा हे असे येथ प्रश्न. अर्जुन जर असे नर श्रीकृष्ण तो नारायण. कृष्णाने म्हणले आधीच यापूर्वी अर्जुनास, तुझ्यातही असे मीच, तूही माझाच अंश. बोलणे नको हे असंबद्ध, कोणी न पुसता बोलू कशास. आता काय सांगू फार, सर्वस्व दिले कृष्णाने अर्जुनास. परी अर्जुन मनातून पूर्ण होईना तृप्त, उलट वाढे अधिकाधिक श्रवण इच्छा त्याची. तेल घालता भरपूर मोठी होतसे दीप ज्योत, तसेच इतके ऐकून इच्छा वाढे अजूनच. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, असं परब्रह्म जे सत्पुरुष जाणतात त्यांना अनात्मा आत्मा असा भेद हा राजहंसाच्या नीरक्षीर विवेकाप्रमाणे समजून जातो. धृतराष्ट्र संजयाला म्हणतात, श्रीकृष्णांनी प्रकृती आणि पुरुष ह्या विचाराचा हिशोब त्याच्या जिवलग अर्जुनाला पुरेपूर दिलेला आहे. जसं एका घागरीतून दुसऱ्या घागरीमध्ये पाणी ओतावं इतकं सहजपणे हा बोध कृष्णाने अर्जुनाला देऊ केलाय. अर्थात कोण कोणाला काय देणार हाही इथे प्रश्न उद्भवतो. अर्जुन जर नर असेल तर श्रीकृष्ण म्हणजे नारायण आहे. याआधीच कृष्णाने अर्जुनाला आधीही पूर्वी म्हणून ठेवलेलं आहे की तुझ्यातही मीच आहे आणि तूही माझाच अंश आहेस. आता हे असंबद्ध कोणी न विचारता मी कशासाठी बरं बोलू? आता फार काय सांगू? असं म्हणानं की कृष्णाने अर्जुनाला आपलं सर्वस्वच दिलं म्हणून. पण अर्जुन मनातून अजूनही पूर्णपणे तृप्त होत नाही. उलट त्याची ऐकण्याची इच्छा अधिकाधिक वाढत जाते. जसं की भरपूर तेल घातल्यानंतर दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच इतकं ऐकूनही अर्जुनाची इच्छा अजूनच वाढलेली दिसते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1142 ते 1148. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1149 ते 1156. उत्तम कोणी सुगरण वाढण्यासही ती उदार, जेवणारे हे रसज्ञ सरसावे मग पुढे हात. तसे झाले महाराज पाहुनी अर्जुनाची आस.
श्रीकृष्णाच्या व्याख्यानास चौपटीहूनही आला जोर. वारा सुटता अनुकूल पावसाचे जमती मेघ. पौर्णिमेस भरती समुद्रास ऐकणाऱ्याचा आदराने रसाळ व्याख्यान. आता म्हणे संजय देवाकडून संपूर्ण आनंदमय होईल विश्व. ऐकावे ते महाराज. असे महाभारतात विशाल बुद्धीचे व्यास. कथा शांतरसपूर्ण कथन म्हणती ज्ञानदेव. तो कृष्णार्जुन संवाद सुंदर स्पष्ट शब्दात ओविबद्ध काव्यात सांगेन आता. कथा शांतरसपूर्ण करेन मी शब्दबद्ध. मात्र देऊनी भर शृंगार रसावर. देशी भाषेची ही रीत अलंकारासही सजवेल. अमृतासही मागे टाकेल. अशी मराठी सुंदर. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, महाराज, एखादी उत्तम सुगरण आणि वाढण्यासाठी सुद्धा ती मनाने अतिशय उदार. त्याच वेळेला जेवणारे सुद्धा दर्दी रसज्ञ भेटणं, अशा वेळेला काय तिचा हात अधिकच पुढे सरसावतो. तसंच काहीसं इथे झालंय. अर्जुनाची ऐकण्याची आस पाहून श्रीकृष्णाच्या व्याख्यानाला चौपटीहूनही जोर आलाय. अनुकूल वारा सुटला की पावसाचे ढग जमायला लागतात. पौर्णिमेला भरती येते, समुद्रामध्ये जास्तीत जास्त पाणी उचंबळायला लागतं. तसंच ऐकणाऱ्याचा जर का आदर ठेवला तर रसाळ व्याख्यानसुद्धा त्यातूनच निर्माण होतं. आता संजय पुढे म्हणतात, देवाकडून संपूर्ण आनंदमय विश्व होईल. ते महाराज आपण ऐकावं. महाभारतामध्ये विशाल बुद्धीच्या व्यासांनी ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्या शांत रसपूर्ण कथा मी आपल्याला कथन करीन, असं ज्ञानदेव इथून पुढे म्हणतात. तो कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद सुंदर स्पष्ट शब्दात ओविबद्ध काव्यात मी आता सांगणार आहे, असं ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात. शांत रसपूर्ण ही कथा मी शब्दबद्ध करीन. मात्र हे करताना शृंगार रसावरती मी भर देईन. देशी भाषेची ही रीत अलंकारालाही सजवेल अशीच काहीशी. अमृतालाही मागे टाकणारी अशी माझी सुंदर मराठी. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1149 ते 1156. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1157 ते 1163. शब्द माझे शांततेत चंद्राच्याही वरताण. रसरंग मोहक बलवान नाद ब्रह्मास लोपवतील.
पिशाचादि योनी ज्या अज्ञान, त्यांनाही पहा फुटेल पान्हा सत्वगुणयुक्त, असे असतील माझे शब्द. शुद्ध चित्ताचे जे लोक ऐकतील ते जर, शब्द माझे नेतील त्यांस समाधीत. असे वाणीच्या विलासास टाकेन मी विस्तारून, विश्वभरून जगी कोट, करेन गीतार्थाचा. आत्मा अनात्मा विवेक, दूर होवो यातील अंतर, काना मनाचे होवो सार्थक, दिसो ब्रह्मविद्या खाण प्रत्येकास. सर्व डोळ्यांना दिसो परब्रह्म, सुखोत्सवाचा होवो उदय, सर्व जग करो प्रवेश, ब्रह्मज्ञानाच्या वैपुल्यात. श्रेष्ठ देव निवृत्तीनाथ, केला त्यांनी माझा अंगीकार. बोलेन मी उत्तम, चांगले घडेल सर्व. म्हणून उलगडण्यास मर्म, शब्द वापरीन स्पष्ट शुद्ध. उपमा काव्याची रेलचेल, सुस्पष्ट गीतार्थ करेन कथन. ज्ञानदेव म्हणतात, माझे शब्द शांततेमध्ये इतके उत्तम असतील की ते चंद्राच्याही वरताण वाटावेत. रसरंग, मोहक आणि आपल्या बळाने ते नादब्रह्माला सुद्धा लोपवून टाकतील असा मी प्रयत्न करीन. पिशाचादी योनींमध्ये ज्या काही अज्ञानरूपी गोष्टी आहेत त्यांना सुद्धा सत्वगुणाचा उत्तम पान्हा फुटेल असे माझे शब्द असतील. शुद्ध चित्ताचे जे लोक आहेत त्यांनी जर ते ऐकले तर माझे शब्द त्यांना समाधी अवस्थेत नेतील. वाणीच्या विलासाला मी अतिशय विस्तारीन आणि विश्वभरून गीतार्थाचा जगामध्ये कोट करीन. आत्मा अनात्मा ह्यांचा विवेक, या दोन्हीमधलं अंतर कमी होऊन कानाचे मनाचे सार्थक झालं असं वाटायला लागेल. तशीच ब्रह्मविद्येची खाण प्रत्येकाला दिसायला लागेल असंच काहीसं व्याख्यान मी करीन. सगळ्या डोळ्यांना परब्रह्म दिसू देत, सुखोत्सवाचा उदय होऊ देत आणि सगळं जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेमध्ये प्रवेश करू दे. श्रेष्ठ निवृत्तीनाथ यांनी माझा शिष्य म्हणून अंगीकार केला, तेव्हा मी जे बोलीन ते उत्तम असेल आणि जे घडेल ते सगळं काही चांगलंच असेल. म्हणूनच हे मर्म उलगडण्यासाठी मी जे शब्द वापरीन ते स्पष्ट असतील, शुद्ध असतील. उपमा काव्याची रेलचेल करून मी गीतार्थ सुस्पष्ट करून आपल्याला सांगेन. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1157 ते 1163. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1164 ते 1169.
श्रीमंत माझे गुरुराय, केले मज त्यांनी तयार, असे इतके उत्तम, पूर्ण विद्येने युक्त. कृपा त्यांची म्हणूनच, जितके जितके माझे बोल, तुम्हास होती ते मान्य. गीतार्थ कथनाचे मज सामर्थ्य, तसेच या शिवाय आपणा सारखे संत लोक, चरणास आपुल्या प्राप्त, जाहलो मी. मला सांगा महाराज, कधी उपजेल का मूक, सरस्वती पोटी बालक, भाग्यचिन्हांची तूट कधी लक्ष्मीस. आपण संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कशास, करेन मी वर्षाव नवरसांचा. तेव्हा देवा गुरुराय, संधी द्यावी आता मज, सांगेन मी म्हणजे ग्रंथ, योग्य रीतीने. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, माझे गुरुराय अत्यंत समृद्ध आणि श्रीमंत आहेत आणि त्यांनीच मला विद्या देऊन अत्यंत उत्तम असं तयार केलेलं आहे. त्यांची कृपा म्हणूनच जितके जितके माझे बोल तुम्हाला मान्य होतील, तितकं सामर्थ्य गीतेचं कथन करण्याकरता माझ्यामध्ये येईल. तसंच याशिवाय आपणासारखे संत लोक आणि त्यांच्या चरणांची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. आता महाराज मला सांगा, सरस्वतीच्या पोटी कधी मूकमूल जन्माला येईल का? किंवा लक्ष्मीच्या जवळ भाग्यचिन्हांची कधी तूट भासेल का? तेव्हा आपण संतांजवळ अज्ञानाची गोष्ट मी कशाला बरं करू? तुमच्या समोर तर मी नवरसांचा वर्षाव करणार आहे. तेव्हा गुरुराय मला आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ योग्य रीतीने सांगेन. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 1164 ते 1169. अध्याय क्रमांक 13 समाप्त. धन्यवाद.